आणखी एक महत्त्वाची बातमी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आता थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत काय बोलतात ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। एकूणच ठाकरे गटाचे खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेकडे जाण्याची चर्चा सुरू आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ठाकरेंचे खासदार स्पष्टीकरण देणार आहेत। ऑपरेशन टायगरची सध्या खरं तर चर्चा सुरू आहे, त्या संदर्भात उदय सामंतांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं होतं। आता ठाकरेंचे खासदार या संदर्भात काय स्पष्टीकरण देतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, काय सांगाल, आता अरविंद सावंत यांच्यासह सगळे खासदार पत्रकार परिषद घेणार आहे, काय नेमकं स्पष्टीकरण ते देऊ शकतात, काय अधिकची माहिती मिळू शकली आहे संदर्भात? अगदी ऑपरेशन टायगर बाबतच्या ज्या बातम्या सकाळपासून येत आहेत त्याबाबत खरं तर हे स्पष्टीकरण दिलं जाणार आहे। सध्या सगळे खासदार संसदेमध्ये आहेत, मात्र पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये ही पत्रकार परिषद होईल। खासदार अरविंद सावंत यांच्यासह सगळे शिवसेनेचे खासदार, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले खासदार जे आहेत ते या पत्रकार परिषदेला उपस्थित असणार आहेत। कारण उदय सामंत यांच्यासह दिल्लीमध्ये देखील खासदार नरेश मस्के असतील किंवा आमदार संतोष बांगर असतील, या दोघांनी दावा केलेला होता की संजय राऊत यांच्यासह सगळेच नेते आमच्याकडे येणार आहेत, तिकडे फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघंच राहतील आणि त्यामुळे तातडीची पत्रकार परिषद खरं तर आयोजित करण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेला संजय राऊत उपस्थित नसणार आहेत, कारण 12:30 वाजता त्यांची राहुल गांधी यांच्यासोबत पत्रकार परिषद आहे। पण 11:15चं टायमिंग आहे। खासदार अरविंद सावंत यांच्यासह राज्यसभेतल्या प्रियंका चतुर्वेदी या खासदार आहेत आणि इतर मग राजाभाऊ वाजे असतील, ओमराजे निंबाळकर असतील, संजय दिना पाटील, म्हणजे इतर जे सगळे 9 खासदार आहेत ते या पत्रकार परिषदेला उपस्थित असणार आहेत। स्पष्टीकरण हेच दिलं जाईल की शिंदे गटामध्ये ते जाणार नाहीत, याबाबतचं स्पष्टीकरण आहे किंवा जो खुलासा आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाकडून हे स्पष्टीकरण खरं तर दिलं जाणार आहे। अगदी नक्की संदीप, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सध्या आपण पाहतोय ठाकरेंचे खासदार आता थोड्याच वेळात ऑपरेशन टायगर संदर्भात स्पष्टीकरण देतील, त्यामुळे ते काय बोलतात आणि महत्त्वाचं म्हणजे भाजप एकूणच महायुतीवर काय बोलतात तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर शिंदे गटाचे काही नेते ऑपरेशन टायगर संदर्भात काही वक्तव्य करत होते। आजच आपण पाहिलं संजय राठोड यांनी सुद्धा या संदर्भातलं महत्त्वपूर्ण वक्तव्य केलेलं आहे। इथे आपण हे फोटोज पाहू शकतो, हे सगळे खासदार एकत्र आलेले आहेत आणि हे सगळे खासदार जे आहेत आता एकत्र येऊन ऑपरेशन टायगर संदर्भातल्या चर्चांचं स्पष्टीकरण देणार आहेत।